दोषींना पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न, अक्षय गोरंट्याल यांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळायच्या घटनेचा कॉलेज काँग्रेसकडून निषेध. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध करत युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारावर आपल्या भाषणातून सडकून टीका केली आहे. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसच्या वतीनं आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवलाय. या घटनेला 3 दिवस उलटत आले असतानाही कारवाईच्या दृष्टीने राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचललेलं नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. राज्य सरकार दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून जर कारवाई झाली नाही तर काँग्रेस पक्षातर्फे आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी यावेळी दिला. यावेळी माजी नगर अध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम आपल्या देशाची आन बान शान आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थान आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी यांचा जे सिंधुदुर्गमध्ये काही शिंदे सरकारचे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी जे पुतळा उभारलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याचं उद्घाटन केलं होतं. 8 महिन्यानंतर त्याची जी दुरावस्था झाली आहे ते सगळे आपण पाहिलं आहे. तर त्याचा सर्वप्रथम मी तीव्र निषेध करतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते यांना लवकरच लवकर ब्लॅकलिस्ट करून पुढे कधीच यांना आमचे कुठल्याही प्रकारचे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट नाही भेटले पाहिजे याची एक चौकशी व्हावी आणि त्याच्यावर फक्त गुन्हे दाखल झाले पण काही अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही, ते लवकरात लवकर करण्यात यावी. बघा, आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी हे आपले सगळ्यांचे दैवत आहे, महाराष्ट्राचे दैवत आहे आणि महाराष्ट्राचे श्वासात आहे, महाराष्ट्राचे कणकणात आहे. तर जेव्हा महाराजांची गोष्टी येते, महाराजांची जेव्हा सेवा असते तर त्याच्यात कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं असतं. ते आपल्या उघड्या दिलाने आपण उघड्या हृदयाने महाराजांची सेवा करावी. पण काही सरकारचे आहे कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी आता त्याच्यात काय बोगस काम केलं ते आता सगळ्यांना कळून आलं आहे. याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा आणि सरकारने आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी आणि त्यासोबत महाराष्ट्राची पण सुद्धा त्यांनी माफी मागावी, कारण पुढे असं कधी झालं पाहिजे नाही. आणि बघा, महाराजांची सेवा हे आपला प्रथम धर्म आहे आणि ह्या धर्माला मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं निभवलं नाही आहे. तर माझी त्यांच्याशी पण एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला धर्म निभवता आला नाही मग कशाला करतात राजकारण, मग कशाला राहतात महाराष्ट्रात. आधी महाराजांची सेवा करा उघड्या हृदयाने, त्यानंतर तुम्ही करा राजकारण.